नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पुन्हा एकदा वैदिक पद्धतीने गुणाकार कसा करायचा या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. तर यापूर्वी जी आपण एक गुणाकाराची पद्धती पाहिली की जी एकक स्थानी एक असताना गुणाकार कसा करायचा ती पद्धती आपण शिकलेली आहे. आणि आज सुद्धा अशीच एक प्रकारचा आपण गुणाकाराची पद्धती शिकणार आहोत की ज्या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक कंडिशन फॉलो करून त्या कंडिशनचा उपयोग करून आपण लवकरात लवकर गुणाकार कसा करायचा ते या ठिकाणी पाहणार आहोत. आणि विद्यार्थ्यांना गणिताबद्दल कशी जास्तीत जास्त आपल्याला आवड निर्माण करता येईल, त्यांचा सराव कसा घेता येईल आणि वारंवार त्यांना त्याच क्रिया करून त्यांचा पाया गणिताचा कसा मजबूत करता येईल यासाठी आपण पुन्हा एकदा गुणाकाराची वैदिक पद्धतीनुसार गुणाकार शिकणार आहोत. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आज आपण या ठिकाणी काही उदाहरणं लिहिलेली आहेत आणि या उदाहरणामध्ये आपल्याला या ठिकाणी आजच्या ज्या वैदिक पद्धतीमध्ये आहे ती आज पण एक कंडिशन आहे. ती कंडिशन आपल्याला जर त्या गणितामध्ये असेल तरच आपण काय करणार आहे, या वैदिक पद्धतीने ती आपल्याला सोडवता येणार आहे. आणि या ठिकाणी कंडिशन काय आहे मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केला ही जर उदाहरणं पाहिला तर तुम्हाला काय दिसून येईल, तर एकक स्थानी पहा 3 3 2 2 4 4 4 4 6 6 7 7. म्हणजे एकक स्थानी हा कुठलाही एक अंक म्हणजे सारखाच असला पाहिजे. 3 असेल तर 3च असला पाहिजे, 2 असेल तर 2च, 4 असेल तर 4. म्हणजे ही कंडिशन आपल्याला असावीच लागेल. आणि त्यानंतर दुसरी जी कंडिशन आहे तर दशक स्थानावरच्या अंकाची बेरीज ही 10 आली पाहिजे. दशक स्थानी 4 आणि 6 याची बेरीज 10 येते, त्यावेळेस आपल्याला हा गुणाकार सोडवायला सोपा जातो. 7 आणि 3 10 येते, 6 आणि 4 10 येते, 5 आणि 5 10 येते, 7 आणि 3 10 येते, 8 आणि 2 10 येते. म्हणून अशा पद्धतीने तर या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत की असे गुणाकार जर आले आपल्याला तर आपण लवकरात लवकर वैदिक पद्धतीने कसे काय सोडवू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. पहा या ठिकाणी 3 गुणिले 3, तर या दोघांचा गुणाकार करा. 3 गुणिले 3 हे किती 9 येईल. आणि लिहिताना 9 हा एक अंकी जरी आला तर त्याला 2 अंकीमध्ये आपण लिहायचं आहे. 2 अंकीमध्ये म्हणजे 0 9 असं आपण लिहायचं. त्यानंतर पहा या ठिकाणी 4 आणि 6 या दोघांचा काय करायचा, गुणाकार करायचा. तर 4 × 24 24 आणि त्यामध्ये हे 3 मिळवायचे. 24 आणि 3 किती झाले 27. याची जर आपण उभी मांडणी करून जरी तुम्ही सोडवलात मित्रांनो तर 43 गुणिले 63, 3 त्रिक 9, 3 चोक 12, तर 0 दिला, 6 त्रिक 18, 18 ला 8, 4 ला 1, 6 चोक 24 आणि 1 25. यांची बेरीज 9 9, 8 आणि 2 10, 10 ला 0, 7 ला 1, 5 6 आणि 1 7 आणि हे 2 2 म्हणजे 2709 2709. म्हणजे फक्त इथं काय आहे तर कंडिशन आहे मित्रांनो. ही जर कंडिशन आपल्याला लवकरात लवकर समजली तर आपण लवकर कमी वेळामध्ये हा गुणाकार सोडवू शकतो. हीच वैदिक पद्धतीची खासियत आहे मित्रांनो. दुसरं गणित पहा. या ठिकाणी आपल्याला काय करायचं, या दोघांचा गुणाकार 2 गुणिले 2 4, 4 एक अंकी येते म्हणून त्याला 2 अंकीमध्ये लिहायचं आहे आपण 0 4. त्याच्या पुढे आपल्याला काय करायचं, दुसरा टप्पा 7 गुणिले 3, 7 त्रिक 21, 21 आणि त्यामध्ये हे 2 मिळवायचे. 21 आणि 2 22 23 23 म्हणजे 2304 उत्तर दिलं आपलं. या ठिकाणी सुद्धा आपल्याला तीच पद्धती वापरायची. 4 आणि 4 4 चोक 16, 16 ही आता 2 अंकी संख्या आहे. 2 अंकी संख्या असल्यामुळे आपल्याला 0 लावायची गरज नाही. जशाच तशी 16 ला 16 या ठिकाणी लिहा. आता पुन्हा या दोघांचा गुणाकार 6 चोक 24, 24 आणि 4 झाले मित्रांनो 28. पुन्हा या ठिकाणी पहा 4 आणि 4 16 आणि 5 आणि 5चा गुणाकार 5 5 25, 25 आणि 4 या ठिकाणी 29. त्यानंतर समोर 6 आणि 6 ला 6 6 36 आणि 7 आणि 3 दोघांचा गुणाकार 7 त्रिक 21, 21 आणि 6 21 आणि 6 27. त्यानंतर 7 आणि 7चा गुणाकार 7 7 49 आणि 8 आणि 2चा गुणाकार 8 2 16, 16 आणि 7 किती झाले मित्रांनो 23. 16 आणि 7 23. तर अशा पद्धतीने तर आपण गुणाकाराच्या आणखी एका वैदिक पद्धतीनुसार गुणाकार कसा आपण लवकरात लवकर सोडवू शकतो ते आज या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. निश्चितच अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आपण विद्यार्थ्यांना
सोडवायला सांगू शकता. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सराव घेऊ शकता. नक्कीच तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.